नमस्कार वानखेडे, आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। मी आता पंढरपूर अर्बन बँक जी आहे डोंबे गल्लीकडे जो रस्ता जाणार आहे अनिल नगरमध्ये, त्या रस्त्यावर उभा आहे। पंढरपूरमधील आषाढी वारीच्या निमित्ताने प्रशासनानं पंढरपूर शहरामध्ये जय्यत तयारी केली आहे वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आणि वारकऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात कोट्यावधीचा खर्चही केला आहे। परंतु वस्तुस्थिती मात्र काही रस्ते जर बघितले पंढरपूरचे तर वेगळ्या पद्धतीचे आहे, ही दाखवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे। मी आत्ता ज्या मार्गावर उभा आहे पंढरपूर अर्बन बँक ते अनिल नगर अर्थात तिथून कॉटेजकडे जाणारा रस्ता आहे। या रस्त्याची अतिशय वाईट अवस्था आहे। या रस्त्यावर ठिकठिकाणी अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। ज्या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती केली तात्पुरती ती तोंड देखली दुरुस्ती केली, अनेक ठिकाणी कचखडी मोठ्या प्रमाणात साठलेली आहे। मी या संबंधीचा व्हिडिओ माझ्या शेजारी तुम्हाला दिसून येईल। मी कॉटेज हॉस्पिटलपासून आलो आहे आत्ता अर्बन बँकेपर्यंत, गाडीवरनं आम्ही आलो आहे। ह्या रस्त्याचं पूर्ण शूटिंग घेतलं आहे। अतिशय विदारक अशी ही परिस्थिती आहे। जर पायी चालत जाणारे वारकरी या मार्गावरून जर जात असतील तर त्यांच्या पायाला तिथपर्यंत जाऊस तर रक्तबंबाळ होतील एवढी मोठमोठी कचखडी या मार्गावर साठलेली आहे। मग नगरपालिकेला जो प्रशासनाकडून कोट्यावधीचा निधी येतो तो निधी जातो कुठे हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। याचबरोबर जर सार्वजनिक बांधकाम खात्याकडे या रस्त्याचं काम दिलं असेल तर या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी आणि प्रशासनानं नेमका हा पैसा कुठं खर्च केला आहे हा प्रश्नसुद्धा उपस्थित राहतोय। तुम्ही ज्या पद्धतीनं पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी आणि पंढरपूरसाठी कोट्यावधीचा निधी खर्च केलेला दाखवता भासवता, तो निधी नेमका खर्च कुठं केला आहे हा खडा सवाल या ठिकाणी उपस्थित राहतोय। पंढरपूर शहरातल्या अनेक अंतर्गत रस्त्याची अतिशय विदारक अशी परिस्थिती आहे। मेन रोड जर बघितला तुम्ही सावरकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या रस्त्यावर सुद्धा काही ठिकाणी खड्डे आहेत। या संदर्भातलं वृत्त आम्ही वेळच्या वेळी प्रसिद्ध करू। पंढरपूर शहरातला हा जो प्रमुख रस्ता आहे अर्बन बँक ते अनिल नगर या रस्त्याची अशी अवस्था आहे हे तुम्ही बघत आहात। उद्यापासून दररोज पंढरपूर शहरातले जे अंतर्गत रस्ते आहेत, ज्या ठिकाणी ज्या समस्या आहेत ते पंढरपूर लाईव्हवर आम्ही दाखवणार आहोत। तुम्ही पंढरपूर लाईव्ह बघत राहा आणि प्रशासनानं याची तातडीनं दखल घ्यावी। आता दखल घेऊन पण उपयोग नाही, कारण आषाढी वारी तोंडावर आले, परवा दिवशी एकादशी, उद्या पालख्या पंढरपुरात येणार आहेत आणि आज वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। परंतु या ठिकाणी हा असा प्रश्न उपस्थित होतो, प्रशासनानं जी कोट्यावधी खर्च केलेले दाखवले, वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी प्रशासन सज्ज झालेलं दाखवलं आहे, या प्रशासनानं नेमकी कोणती तत्परता दाखवली आहे हा सवाल आहे। याचबरोबर आलेला निधी नेमका कुठं खर्च झाला आहे हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। पंढरपूर लाईव्हवर याच संदर्भातल्या अशाच पद्धतीच्या ज्या प्रमुख प्रश्नाच्या ज्या बातम्या आहेत त्या पाहण्यासाठी पंढरपूर लाईव्ह जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा। उद्यापासून आणखी पंढरपुरातल्या ज्या प्रमुख प्रश्नाच्या बातम्या आहेत त्या आम्ही प्रामाणिकपणे पंढरपूर लाईव्हवर प्रसिद्ध करणार आहोत। पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर।